लातूरच्या नळेगाव उदगीर रोडवरील घरणी नदीजवळ एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। नदीवरील विसर्जन तलावात संगाप्पा महाराज पुलाजवळ 2 मृतदेह सापडले आहेत। एक मृतदेह पुरुषाचा आणि दुसरा मृतदेह महिलेचा असल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे। नळेगाव ते सावंतवाडी जाणाऱ्या रोडवरील घरणी नदी पात्रालगत विसर्जन तलावात 2 मृतदेह मृतावस्थेत आढळल्याची घटना घडली आहे। अनिता लक्ष्मण तेलंगे वय 35 वर्ष ही महिला बेपत्ता असल्याची तक्रार दिनांक 11 डिसेंबर रोजी चाकूर पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली होती। मात्र शोध घेऊनही त्या कुठेही आढळून आली नाही। तसेच राजकुमार हनुमंत शृंगारे वय 40 वर्ष हेही मागच्या 3 दिवसापासून बेपत्ता होते, पण त्यांची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली नव्हती। या दोघांचेही मृतदेह विसर्जन तलावात तरंगताना आढळून आले आहेत। दरम्यान पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र नळेगाव येथे पाठवले आहेत। चाकूर पोलीस स्टेशनमध्ये या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास चाकूर पोलीस करत आहेत। पोलीस स्टेशन चाकूर येथे दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी नळेगाव येथील अनिता लक्ष्मण तेलंगे यांची आपल्याकडे मिसिंग दाखल होती। त्या मिसिंगच्या म्हणजे शोध घेत असताना काल माहिती भेटली की नळेगाव ते सावंतवाडी जो घरणी नदीचा तलाव आहे तिथे एका महिलेची डेड बॉडी असे पाण्यावर तरंगत आहे। त्या अनुषंगाने आम्ही स्वतः त्या ठिकाणी व्हिजिट केली असता गावातल्या काही लोकांना मदतीला घेऊन आम्ही ती डेड बॉडी बाहेर काढली। त्या डेड बॉडीसोबत आणखी एक सोबतच म्हणजे बाजूलाच राजकुमार शृंगारे नळेगाव यांची पण एक डेड बॉडी भेटलेली आहे। परंतु राजकुमार शृंगारेचे मिसिंग झाल्यासंदर्भात कुठल्याही प्रकारे पोलीस स्टेशनला काही मिसिंगचा रिपोर्ट त्यांनी दिलेला नव्हता। परंतु या मिसिंगमध्ये दोन्ही डेड बॉडी आम्ही त्यांच्या नातेवाईकांना दाखवले असता ती अनिता लक्ष्मण तेलंगेची डेड बॉडी असल्याची त्यांच्या पतीने ती ओळखलं। आणि दुसरा जो आहे मयत राजकुमार शृंगारे त्याच्या पण मुलाला म्हणजे साजन शृंगारे याला आम्ही ते डेड बॉडी दाखवली तर ती त्याच्या वडिलाचीच असल्याची खात्री झाली आहे। तर दोन्ही संदर्भात आपण अकस्मात मृत्यू 87/25 आणि 88/25 194 BNSS प्रमाणे आपण अकस्मात मृत्यू दाखल केलेला आहे। त्या अकस्मात मृत्यूमध्ये आता आपण सविस्तर तपास करून त्यांचं जे नेमकं मयत कशामुळे झाले आहे हे डॉक्टर आता ओपिनियन देतील। समजा ड्यू टू ड्रॉनिंग आहे की काय त्यांनी फायनल ओपिनियन आपल्याला दिलेलं नाही, तर चौकशी आणि ते आपल्याला निष्पन्न होईल नेमकं मयताचं कारण काय आहे। Thanks for watching Ekmat Digital.